नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 5 वर्षाच्या काळात नितीश कुमार यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर ते 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झालेत। भाजपाचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली असून भाजपाचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री पद म्हणून शपथ घेतलेली आहे। नितीश कुमारांसाठी भारतीय जनता पार्टीचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचं अमित शहांनी सांगितलं होतं, मात्र दिलेला शब्द सारखा फिरवायचा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत असून भारतीय जनता पार्टीला नैतिकता राहिलेली नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। त्यांनी यावेळेस म्हटलं की महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती, बरीच कामं राज्यात होत नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाविकास आघाडीची परिस्थिती उत्तम आहे। नितीश कुमार यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही। नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही असा टोला संजय राऊत यांनी उगारलाय। मराठा आरक्षणावर भुजबळ यांची वैयक्तिक भूमिका असू शकते, मी त्यांच्याशी बोलेल, आम्ही नेमकं काय आहे ते लक्षात आणून देणार आहोत, त्यामुळे भुजबळ यांनी काहीही काळजी करण्याचं कारण नाही। सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। राज्य सरकार आणि पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका स्पष्ट आहे, पण ओबीसींवर अन्याय होणार नाही अशी ही भूमिका असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। नगरमध्ये गुंडांचं राज्य असून नगरमधील गुंड सरकारमध्ये सामील होत आहेत, नाव न घेता संजय राऊतांची संग्राम जगतापांवर टीका। कोकणात रिफायनरी मी करणारच असं सांगून रिफायनरी होऊ नये असं म्हणणाऱ्यांनी ताकद दिलेली आहे, हेही मी पाहणार आहे असं सांगून हा प्रकल्प लोकहितासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडावी या दृष्टीने आहे, नारायण राणे यांचं वक्तव्य। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती, काँग्रेस 11 तर सपा 69 जागा लढवणार, अखिलेश यादव यांची घोषणा। संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली। भाजपा जर घाबरत नसेल तर राहुल गांधी यांच्या यात्रेत अडथळे का आणले जात आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राहुल गांधी यांची न्याय यात्रा मणिपूर, आसाम अशी पुढे पुढे येत असते। भाजप आणि राहुल गांधी राज्यात उद्धव गटाला घाबरत आहेत, आता त्यांनी घाबरू नये, सामना करावा असं आव्हान राऊतांनी दिलंय। राज्यात 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, मात्र ज्यांच्या या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खरी सभा घेण्यात मजा आहे, कारण मला जातीला फसवायचं नाहीये, जरांगे पाटील यांनी भावना व्यक्त केली आहे। नितीश कुमार यांचं वागणं पाहता हा भाजपाचा डाव आहे का असं वाटतंय, म्हणून त्यांना निमंत्रण केलेलं नाही। नितीश कुमार पलटूराम आहेत, मरण पत्करेल पण भाजपामध्ये जाणार नाही असं नितीश कुमार म्हणाले होते। अमित शहा म्हणाले त्यांना घरात घेणार नाही, मात्र त्याचा परिणाम फार काही महाराष्ट्रात पडणार नसल्याचं मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे। मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम चाललेलं आहे, ओबीसींना धक्का मारून बाहेर काढण्याचं काम सरकारकडून होताना दिसतंय। मराठा अधिसूचना मसुद्यावर भुजबळ यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचा फायदा शिंदेंच्या शिवसेनेला होणार असून भाजपा मात्र नुकसान सहन करावं लागणार आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेली आहे।
ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे, मराठे आता ओबीसींचे वाटेकरी झालेत। ओबीसींमधील भावना चुकीची नाही, मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय? जर वेगळे आरक्षण देणार नसाल तर त्याला आमचा पाठिंबा असेल, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, मराठे आता ओबीसींचे वाटेकरी झालेले आहेत। ओबीसींमधील भावना चुकीची नाही, मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय? जर वेगळे आरक्षण देणार असाल तर त्याला आमचा पाठिंबा असेल, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। जरांगे यांनी भुजबळ आणि सदावर्ते यांच्यावर टीका केलेली आहे। मंत्री छगन भुजबळ आणि सदावर्ते यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, तो त्यांचा धंदाच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। ते वाया गेलेले लोक आहेत, ते जे सांगतील त्यांच्या नेमकी उलट धरायचं असा टोलाही त्यांनी लगावलाय। नारायण राणे यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी आम्ही सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। जर मराठा आरक्षण द्यायचं आहे तर त्याला आमचा पाठिंबा आहे, पण सगळ्या मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याचं कारण काय? सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरू आहे, पण ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे, त्यात तथ्य आहे। ओबीसी समाजाचंही मतदान असतं, सरकार हे विसरलं आहे, असं देखील छगन भुजबळ म्हणाले। अधिसूचना मसुद्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकारकडे बोट दाखवलं। मराठा समाजातील कुणबी म्हणून जी संख्या ओबीसीत समाविष्ट झाली आहे, त्यामुळे ओबीसीत थोडी गर्दी होणार आहे, त्यामुळे नाही म्हटलं तरी हा ओबीसींना धक्का आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। सोलापुरात ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मेळाव्याला उपस्थित राहणार। मंत्री छगन भुजबळ यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिलं। होय, माझी भूमिका वैयक्तिकच, असं भुजबळ म्हणाले। दादा गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचं म्हणत भुजबळांच्या भूमिकेपासून थेट फारकत घेतलेली आहे। राज ठाकरे यांनी नवी मुंबई इथं मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला। मराठीतून शिक्षण, मराठी भाषेचा वापर या मुद्द्यांवर शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर समर्थन केलेलं आहे। इतर कुणाच्या भाषेवर काय बोलायचं ते बोला, पण आपल्या भाषेचा अभिमान स्वाभिमान असावा, असं मत भरत गोगावले यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील भाषेसंदर्भात महत्त्वाचा सल्ला दिला। महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी कानावर आल्याचा त्रास होतो। हिंदी ही उत्तम भाषा, पण हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही। ज्या पद्धतीने मराठी, तेलुगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे, असं राज ठाकरे म्हणाले। पंतप्रधानांना त्यांची भाषा आहे आणि त्यांच्या राज्याबद्दल प्रेम आहे, त्यांना स्वतःच्या राज्यावरील प्रेम लपवता येत नाही। जर पंतप्रधानांना त्यांच्या राज्यासंदर्भात प्रेम असेल तर आपणास का नाही? काही जण म्हणतील मी मोदी यांच्यावर टीका करतोय, परंतु ही टीका नाही, त्यांच्यासारखं प्रेम आपणही राज्याबद्दल दाखवलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना होत्या, मात्र उद्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। यामध्ये सर्वोच्च न्यायालय नक्की काय निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। शिवसेनेच्या निकालाचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। पोलीस माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, तुम्ही कार्यक्रम करा, सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेले। माळशिरसमध्ये आयोजित केलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये राणे बोलत होते।
माध्यमांशी बोलताना सर्व मुस्लिम समाज हा पूर्वीचा हिंदूच असून त्यांनी याची जाणीव ठेवावी आणि काशी येथे हिंदूंना पूजा करता यावी असं आवाहन केलं। या सर्व मुसलमानांनी पुन्हा मूळ हिंदू धर्मात परत यावं असं आवाहन करत सर्व हिंदू गुणागोविंदाने नांदू असं नितेश राणे म्हणाले।